हा सचिन सर थांबा एक मिनिट, यांना बाहेर येऊ द्या पहिला. विनीत तुझी कामगिरी उत्तम राहिली आहे. ऑन स्क्रीन तुम्ही होतात, तुमचंही कौतुक. वळूया आपण या सामन्याकडे. पहिला बॉल गोलंदाज हाताळेल कल्पेश कुरंगळे. पानसिल संघ फिल्डिंग करतोय. पिंटू पहिला बॉल मात्र खेळला आणि एक रन्स डावकऱ्या फलंदाजाने केली आहे. आदित्य आठवले पहिला बॉल त्याच्या वाट्याला येईल. गोलंदाज कल्पेश कुरंगळे आणि डॉट बॉलची सांगता होतीये. आज या मैदानावरती डावखुऱ्या गोलंदाजांचाही खेळ छान राहिलाय. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 धाव आतापर्यंत जमवली आहे. फटका फसलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक ही चकलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न आदित्य आठवल्यानं मात्र दाखवला होता. आदित्य आठवल्यानं एक चांगला फटका लॉंग ऑफला घेतला. क्षेत्ररक्षक तिथं होता, पण त्यानं मात्र एक साधा झेल सोडला आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या आदित्यच्या संघाला. बॅकफुटला गेला, मागे गेला, तो संपला. इथे कॅचवर येणं गरजेचं होतं, परंतु कॅचवर न येता टप्प्यावर थांबला आणि स्लिपमधले बॉल सध्या टप्पा पडला ना की गरकन फिरताना पाहिलेत आणि गरकन फिरले आणि हा आला चौकार. पूर्वार्धामध्ये धावा जमतायत आता मात्र संदीप सर. अतिशय उत्तमरित्या खेळ सुरू आहे. फिल्डर थोड्या चूक करतायत. पानसिल संघ कदाचित असं वाटलं की बराच वेळ वाट पाहत असेल म्हणून थंडी थोडीशी अंगात शिरली की काय, परंतु वॉर्मअप करत तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं. समीर दादा तांडेड्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडचा संघ आहे, त्याच्यामुळे त्यांचंही करूया कौतुक. लाईन भरकटली आहे, लाईन भरकटली आहे. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये भरकटताना पाहतोय. व्हाईट बॉलची सांगता होतीये आणि व्हाईट बॉलच्यामुळेच एक रन्स मात्र आणखी मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती 8वर. बिनबाद 8. पिंटू आणि आदित्य आठवले असे मात्र 2 सलामीर. आदित्य आठवले ऑन स्ट्राईक. गोलंदाज कल्पेश कुरंगळे. फटका चांगला आहे. आदित्य आठवले मात्र बॉलला, आदित्य आठवल्यानं बॉलला पाठवले पॉईंटच्या डोक्यावरून. खणखणीत इथे मात्र चौकार आला. पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत. ज्याप्रमाणे पहिल्याच 3ऱ्या बॉलवर झेल सुटला, त्यानंतर स्लिपमध्येही बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि इथे एक चांगला फटका पॉईंटच्या मधून. हा 12 धावा, चांगली धावसंख्या. आता मात्र चांगली धावसंख्या उभारली जातीये. घरकुल संघ आपल्या धावांसाठीच ओळखला जातो आणि अशा प्रकारची फलंदाजी ताकदवान गोलंदाज कल्पेश कुरंगळेवर मात्र आठवलेचा हा प्रहार पाहिला. षटक क्रमांक 1 संपलं. दबळकर धावा लागल्या त्या बिनबाद तब्बल 18. कांचन पालकर सर डझनमध्ये मोजायला लागलेत. थोडीशी वेळ गेली तर मग लिटरमध्ये मोजतील, त्याच्यामुळे याची नोंद घ्या तुम्ही. आत्ता सध्या डझनमध्ये मोजतायत. थोडी अजून थोडं रात्र झाली ना की लिटरमध्ये चालू होईल. हाफ लिटर, क्वार्टर लिटर, सगळ्या लिटर्स मग ते ML मध्ये येतील, परंतु अजून ते लईमध्ये आहेत. पहिल्या षटकाचा खेळ 18 धावा. कंचन पालकर ब्रँडिंग आणि ट्रेंडिंग गुणलेखक म्हणून ओळख राहिली. पिंटू ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजीच्या मार्कवर
जय वानखळे. वाईट बॉल. वाईडनं सुरुवात होतीये. या मैदानावरती आज मागच्या 3 सामन्यात धावा फार जमल्या नाही आहेत, परंतु असं वाटतंय की या सामन्यामध्ये धावा जमतील. पवार सरांनी मोबाईल बाजूला ठेवला आहे. आउट ऑफ गेम, क्रिकेटपासून बाहेर होताना ते आपण सापांचा खेळ खेळताना पाहतो त्यांना मोबाईलवरती. इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल राहिलाय. या धावांची गरज अशीच आहे. 19 धावा धाबालकडे लागत आहेत. हा चांगला बॉल राहिलाय पिंटूला स्ट्राईकवर असताना. आतापर्यंत चांगली फटकेबाजी मात्र आदित्य आठवलेनं केली आहे. येस, हवेत राहिलाय बॉल. बॉल हवेत राहिलाय आणि हा झेल मात्र टिपला. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज पिंटू मात्र होईल बाद. बघा खुश खबर बघा. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 48 संघ घेण्याचं योजलं होतं, परंतु आयोजकांच्यावर एवढं प्रेम आहे की 72 संघ होऊ शकले असते. त्यांनी सहानुभूती दाखवली आणि 86 टीम झाल्या होत्या त्यांना, परंतु अखेरकार त्यांनी विचार केला की कारण इथूनच सगळं होतं, इथून बिथून काही नाही. त्यांनी विचार केला हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी 16 टीम कमी घेतल्या. त्याच्यामुळे तेजस नंतर मॉन्टी विकी यांचाच नंबर लागतो, कारण एका छताखाली ते बऱ्याच वेळेला बसतात. आणि षष्टमचा रेकॉर्ड मोडला. पहिल्यांदा 16 टीम असायच्या, प्रथम द्वितीय, नंतर तृतीय चतुर्थ आपण प्रयत्न केले आयोजकांना थोडा फायदा व्हावा म्हणून. आणि याच्या पलीकडे जात मग पंचम शोधला कोणीतरी आणि पंचम नंतर 72 निघाले षष्टम. परंतु या सगळ्यांना क्रॉस करत अष्टमचाही रेकॉर्ड तुमच्या नावावरती लागला. नशीब दशम लागला नाही, नाही तर दशमी सोडायची वेळ तुम्ही आणली असती. एकादशी तुम्ही कराल, परंतु हनुमान जयंतीनं वाचवलं असं म्हणता येईल. त्याच्यामुळे आणखीन 16 टीम्स कमी झाल्या. येस मागून ऐकलं मी, ते सांगितलं कांचन पालकरला तू आता डझनमध्ये मोज, नंतर लिटरमध्ये मोजण्याची तयारी आम्ही दाखवतोय. यांचं बरं आहे, आम्हाला पाणी तरी विचारा कोणीतरी बरं वाटेल, पण मागच्यानं मात्र इथे सरळ सरळ विचारलं जात आहे. आवाज फक्त द्या, पण धावांचा आवाज इथे यायला हवा. धावा तर जमणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल. हे षटक थोडंसं प्रभावशाली राहिलं आहे. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या आणि या षटकामध्ये पहिला बॉल वाईड आला आणि एक विकेट, एकही धाव नाही आहे. नंतर एकच धाव. काय सुंदर पलटवार. जय वानखळे, व्हॉट बॉलिंग, कांचनचा डायलॉग. आणि ते मात्र पाहिला. आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉलमध्ये एक वाईट बॉल आणि त्याच वाईट बॉलची रन्स कदाचित जय वानखळे सांगतोय कल्पेश कुरंगलेला की तुझ्यापेक्षा मी किती चांगली गोलंदाजी केली. कारण 18 धावा कल्पेशने मोजल्या. त्यानंतर मात्र पलटवार करणारं षटक. मला असं वाटलं होतं की कदाचित सचिन टिकेन टीमचा रेकॉर्ड धावांचा बनू शकतो 18 धावा आल्यानंतर, परंतु क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं असतं. पलटवार केलं, बाउन्स बॅक ज्याला म्हणतात, तर बाउन्स बॅक केला तर म्हणजेच जय वानखळेनं. कमालीची गोलंदाजी, 2 षटकाचा खेळ, 1 बाद 19. नवीन गोलंदाज मात्र आपण पाहतो तो म्हणजेच नयश तांडेल. तेजस साळवे आणि आदित्य आठवळे. आदित्यनं चांगली फलंदाजी केली. तो आदित्य असेल स्ट्राईकवर, तर मात्र तेजस नॉन स्ट्राईक एनला उभा आहे. गोलंदाज नयश तांडेल कशा प्रकारची गोलंदाजी करेल, ज्याप्रमाणे जय वानखळेनं कमबॅक मिळवून दिलाय. परंतु सचिन टिकेन टीमला इथून धावा जोडाव्या लागतील. मागच्या 2 सामन्यामध्ये म्हटलं होतं की धावांचा फ्लो बराच कमी राहिलाय. स्वीट साऊंड आहे, परंतु शतरक्षक मात्र थोडा चाचपडला. बॉल स्ट्रेट टू फिल्डर होता, शॉर्ट कव्हरला. 1च रन्स मात्र मिळतीये. एक्झॅक्टली
जशी रात्र होईल तशी बक्षिसी वाढली जाईल. पुढच्या वर्षी 100हून अधिक टीम घ्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फोर व्हीलर ठेवू पुढच्या वर्षी, त्याच्यामध्येच फोर व्हीलर येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. अतिशय उत्तमरित्या इथे टीम आहे ना. इथे मी तर मगाशी कोणते सांगितलं की तुम्ही असे 10-15 दिवसाची टुर्नामेंट ठेवा, कोणतरी म्हणत होतं तिकडे. आणि व्हाईट बॉलची सांगता होते. अतिशय उत्तमरित्या इथे खेळ, शांत स्तब्ध खेळ सुरू आहे. वातावरण एक्झॅक्टली मला एक्झॅक्ट तेच म्हणायचं आहे की मुरबीमध्ये खेळण्यासाठी लोक उत्सुक असतात. नाही, पूर्वी कांच्यानं विचार केला ना तर एक एक दिवशी 80-84 टीम खेळायच्या. एक बॉलची मॅच झालेली पाहिजे. अजून काय पाहिजे? व्हाईट बॉलची संकल्पना गोलंदाजाकडून नयेश तांडेलचा. लागोपाठचे 2 व्हाईट बॉल, त्याच्यामुळे धावकर धावा लागतात. त्या 22 धावा या सामन्यामध्ये ना शांतता निर्माण झाली. त्यांनी कदाचित ऐकलं की 64 वर थांबलोय, त्याच्यामुळे धावाही थांबल्या. धावा गोलंदाज नयेश तांडेल अतिशय उत्तमरित्या त्यानं पहिला बॉल ट्रॅव्हल केला. त्यानंतर मात्र लाईन तो भरकटला. रणनीतीमध्ये फेरबदल आला. शांत सामने होत आहेत कारण धावांचा पाठलाग छोट्या असल्यामुळे लवकरही होत नाही, तर बॅलन्स होतो. हा बॉल चांगला राहिलाय, गोलंदाजीनं पलटवार केलाय. ही धावपट्टी ना अचानक गोलंदाजांना सपोर्ट करायला लागली, परंतु कनेक्शन फसले जात आहेत. डॉट बॉलची सांगता. हा डॉट बॉल मात्र आपण पाहिला. तेजेश साळवे आतापर्यंत एकटा 5 बॉल डॉट खेळलाय, त्याच्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. त्यालाही व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन. धावा बॅटने येत नाहीयेत, तर गोलंदाज तिसरा व्हाईट फेकतोय. तिसरा व्हाईट बॉल. अतिशय उत्तमरित्या मात्र खूप शांतपणे सामने सुरू आहेत, कारण वातावरण शांत आहे, आयोजक शांत आहेत आणि खेळही शांतच होतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला होता. कदाचित फलंदाज रिस्की रन्स बनवू शकली असती, ती बनली नाहीये. 1 रन्स मात्र कंप्लीट झाली या षटकातील. आतापर्यंत विचार केला तर बॉल ट्रॅव्हल झाले 3 वाईडी टाकले. 24 धावा बोर्डवर लागतात. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 24 धावा. दुर्वा 11 घरकुल संघाच्या पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. त्यानंतर मात्र जय वानखळेनं अफलातून प्रतिकार केला. 1च धाव वाईडची दिली आणि 5 बॉल डॉट टाकत 1 विकेट कमावलाय. त्याच्यामुळे पलटवार झालाय. क्या बात, चांगला पलटवार. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा नंतर एनकॅश करणं संधी गरजेचं होतं, पण तसं झालं नाहीये. आणि इथे दुर्वा 11 घरकुल संघ आर इन स्ट्रबल, कारण जिथे धावांची गरज होती धावा रोखल्या गेल्यात. गोलंदाजांना पलटवार राहिला आणि पानसिल संघाचा प्रवास खूप दूरचा आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मी म्हणेन की पानसिल संघासाठी, कारण आपल्या एरियाच्या बाहेर खेळणं तुम्हाला गरजेचं असतं. आपल्या एरिया सोडून जेव्हा पवार सर आपण बाहेर खेळतो ना, तेव्हा बाहेरची क्रिकेटही खेळते. नाही तर आपण उठसूट मग त्याच गटामध्ये खेळतो, आमचाच गट, आमचा विभागाचा गट किंवा आमच्याच. त्याच्यामुळे तुम्हाला ते खेळ माहीत होतो की कोण कसा खेळतोय. एक दिवस ते जिंकतात, एक दिवशी आम्ही जिंकतो, असं नसतंच. मुळात तुम्हाला स्वतःचे क्रिकेट जर डेव्हलप करायची आहे ना, तर तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करायला शिका. आणि तो पानसिलनं केला आहे. आणि पानसिल आयोजकांचे खूप जवळचे मित्र आहेत सगळे, त्याच्यामुळेच तो संघ इथं खेळतोय अतिशय उत्तमरित्या. गोलंदाजी होती पण यजमान संघ, मी म्हणे की घरकुल संघ थोडासा टेन्शनमध्ये. फटका चांगला आहे, धावा देऊन जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रापर्यंत धावला, परंतु कव्हर्सला असलं क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. आणि बऱ्याच अवधीनंतर आल्या अभिजित दिहाडेनं मात्र दहाडला आणि ठोकला चौकार. चांगला फटका. 28 ऑन बोर्ड. धावा हळूहळू बनतायत. 28 धावा. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक.
काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्सचा प्रयत्न कंप्लीट झाला. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला होता परंतु रन्स मात्र मिळेल ती एकच रन्स. आणि एका रन्सनं हे तिसरं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना दुर्वा 11 घरकुल संघ जाऊन ठेपलाय 2 बाद 29 वर. चला स्ट्रॅटेजिक टाईमआउट. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाणी घेऊन जा मित्रांनो. जा पटकन. पाटील सर मी का म्हणालो कारण नंतर मग सगळं डिस्कशन होताना मग पाणी मागतात. त्याच्यापेक्षा अगोदर घेऊन गेलेला बरा आपला. वेळही थोडासा वाचेल. आता काय वेळ वाचवायचा प्रश्न आहे. वेळ वाचवायचा नाही आपण खेळा बिंदास. संकल्पना अफलातून आहेत. दाभोलकर धावा लागलेत त्या 29 धावा. फ्लड लाईट्स खूप सुंदर आहेत आणि उजेड लाजबाब आहे कारण तो व्हाईट पडदा आहे ना त्या व्हाईटनं आणखी रिफ्लेक्शन्स आपण मात्र पाहतो. आयोजनामध्ये कमाल आहे. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा दिमाखाने उभी राहते. प्रत्येकजण आपल्या परीनं खारीचा वाटा उचलतो. स्पर्धा मोठी करण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळेच की काय ही स्पर्धा नेहमीच खूप छान राहिली आहे. पाहुण्यांची मांदियाळी आम्ही पाहिली. अनेक दिग्गज मंडळी या मंचावरती येताना पाहिली आहेत कारण याच घरामध्ये सगळी दिग्गज मंडळी आहे. त्याच्यामुळेच ही पाहुणी आजवर जोडलेली माणुसकीनं ही माणसं जोडली जात आहेत. 3 षटकं संपली. मागच्या षटकामध्ये 10 धावा आल्या जयेशच्या. षटक क्रमांक 4 जय वानखळे ज्यानं मागच्या षटकामध्ये एकच धाव दिली होती आपल्या पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन जय वानखळे तर स्ट्रायकर फलंदाज मात्र अभिजित दिहाडे. फटका चांगला आहे. स्ट्रेट टू फिल्डर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. फेकी आली. चांगलं कलेक्शन कीपरचं पाहिलं. हर्षल तांडेल जो या संघाचा कॅप्टन आहे त्यानं मात्र बॉलला चांगलं कलेक्ट केलं आणि रन्स मात्र देते 1 न 30 वर मजल मारली जाते. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल. पंच काहीतरी इशारा येणार वाईटचा. 1+1 कदाचित इथे मात्र आणखीन एक वाईट एक्स्ट्रा धावा बनतायत. या धावा ज्या आहेत ना या धावा उत्तरार्धामध्ये मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करतात कारण कमीत कमी धावा रोखून ठेवायच्या. क्या बात. एक वाईड नंतर मात्र पुन्हा एकदा सुरलीत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या जय वानखळेनं मात्र कमाल दाखवली. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. एक वाईट बॉल जरूर टाकलाय परंतु सुंदर गोलंदाजी. फलंदाज अभिजित मात्र डॉट बॉल खेळतोय. डॉट नंतर प्रतिकार झाला. थांबणं नाही आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून रडारमध्ये आलेल्या बॉलला आउट ऑफ क्राऊड फिरकावलाय षटकार. या षटकारानं मात्र धावफलक मूव होईल 6 धावेनं तब्बल 38 वर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकातील 3रा बॉल ट्रॅव्हल झालाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षद मात्र डिस्कस करेल काहीतरी गोलंदाज जय बरोबर. जयनं फक्त एकच धाव दिली दुसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 9 धावा 8 धावा त्यानं मोजलेत. त्याच्यामुळे 9 धावा मोजलेत. एक वाईडवर एक्स्ट्राही आली होती त्याच्यामुळेच धावपळकर धावा लागले ते तब्बल 38 धावा. बॅटची आतली काढा. स्ट्रेट टू कीपर. 1 बाउन्स आणि त्याच्यामुळेच डॉट बॉल. सांगितलं जात आहे डिस्कशन केलं जात आहे की धावा तशा जमल्या नाही आहेत परंतु थांबून खेळ. तो अजून थांबून खेळ. आता अजून किती थांबायचा कारण 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला परंतु ताकद आहे फलंदाजाकडे. त्याच्यामुळे त्याला सांगितलं आहे फटका पा. कमालीचा फटका आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न विनाकारण विकेट फेकली जाते कारण आदित्यनं ही चांगली फलंदाजी केली होती पण इथे मात्र तेजेश होता
आणि तेजस कदाचित जास्त डॉट बॉल खेळला 6, म्हणजे एक षटक तोच खेळला आहे आणि त्या टेन्शनमध्ये त्याने स्वतःची विकेट मात्र समर्पित केली आणि त्याच्यामुळेच एक रनआउट होईल, 1 रन्स मात्र मिळेल. धाबळकर धावा लागतील त्या तब्बल 39. या षटकातील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जय वानखळेनं 1 षटकार जरूर खाला, परंतु या षटकामध्ये ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 2 डॉट बॉल टाकलेत. नितेशनं मात्र बॉल ट्रॅव्हल केला आणि तिकडे फंबलिंग झाली होती. इकडेही जय वानखळे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. चंदू घाडगे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अकोटप्प्याची गोलंदाजी. थोडासा वाईड अँगलनं बॉल टाकला, तिथे मात्र चंदू घाडगे पुरता फसला. शेवटचा बॉल जय वानखळेचा निर्धाव गेलाय. ऐकून एखाद्याला टेन्शन येईल एवढा आवाज मस्त होता. आणि ते मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 बाद 39 धावा. 3 बाद 39 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण मात्र पाहतोय तो म्हणजे दुर्वा 11 घरकुळ संघाच्या गावदेवी पानसे संघाच्या विरोधात खेळताना. मग खऱ्या अर्थानं कांजन सर, पूर्वीचं गणित असं होतं की भूक लागल्यावर बाबाची आठवण यायची, परंतु आजकालचं गणित बदलली आणि तहान लागल्यावर बाबाची आठवण येते. कांचनपालकर सरांनी बाबांना आवाज दिला आणि सांगितलं की बाबा तुम्ही कुठे आहात. बाबा समोर. त्यांना वाटलं की कदाचित बाबा इकडे असतील बाजूला. तसं झालं नाही आहे. षटक क्रमांक 5 हर्षल तांडेल कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कशा प्रकारची गोलंदाजी राईट आर्म राऊंड द विकेट. दांडी गुल 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 गुल. आणखी एक फलंदाज होईल बाद, ज्याच्यावर मोठ्या अपेक्षा होत्या. वाटलं होतं की अभिजित दहाडेची फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये बहरेल, परंतु बहरनं बंद केलं आणि फलंदाजाला केला क्लीन बोल्ड. कॅप्टननं पहिलाच बॉलर विकेट कमावली आहे. 39 धावा बोर्डवर लागलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदीप जाधव नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. वाह, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. वाव, क्या बात. आदित्य पाटीलनं सुंदर बॉलला रोखला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सरळ बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय सुंदर शतरक्षण. एका हातानं संघासाठी 3 धावा वाचवल्या आणि 40 वर मजर मारली जाते. चंदू घाडगे ऑन स्ट्राईक. मोठे फटके लगाव दिले जात नाहीत. सिंगल रनचा कंप्लीट दुसऱ्या रनचा प्रयत्न ॲब्सल्युटली होईल, नाही झाला. एकच रनवर समाधान मानलं जात आहे. संदीप सर, तसं पाहिलं तर धावा खूप कमी बनतायत आणि मोठे फटके येत नाहीत, त्याच्यामुळे रंगतदार ही सामना बनत नाही आहे. कारण कदाचित बिन मसाल्याची भाजी असा प्रकार सुरू आहे. अरे कोण म्हणतो मसाला तर येणार येणार. या धावांची मच निडेड धावा आहेत. दिल मागे मोर आणि हा आलाय मात्र 4. आणि या चौकारानं धावपळकर 45 धावा लागल्या. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या अगोदर 45 बनल्या होत्या, मागच्यामध्ये 35 बनल्या होत्या. 34 बनल्या, 35ची गरज होती, पण 2 बॉल अजून शिल्लक आहेत. जर का एका दुसरा मोठा फटका आला ना, तर दुर्वा 11 घरकुळ संघ, मी म्हणेन की 50+ धावा आजच्या मैदानाचा आढावा घेताना चांगल्या बनू शकतात. परंतु हे 2 बॉलवर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. कर्णधार हर्षल तांडेल हा फटका लगाव देईल का, की चांगली गोलंदाजी करत रोखून धरेल. त्याला
सामना सुरू करा पंच. तुम्हालाही पण थोडी घाई करा. तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहोत, त्याच्यामुळे लवकर कोणी जाऊ शकत नाही. क्या बात. हा फटका मात्र आत्मविश्वास दुणावणार राहिलाय. या फटक्यानं काय सुरेख फटका. लाजवाब गलीमधून स्विचिटचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि इथे संदीप जाधवनं नवसंजीवनी देत आपल्या संघाला चौकार ठोकलाय. अतिशय दर्जेदार चौकारानं मात्र धापळकर धावा लागला. तब्बल 49 धावा. अतिशय उत्तम फटका. बऱ्याच अवधीनंतर सगळ्यांना खुश करणारा आणि टाळ्या मिळवणारा फटका राहिलाय तो संदीप जाधवचा. हवेत राहिलाय बॉल, परंतु धावा मिळतील. बॉलवर कमीत कमी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल, परंतु याला फलंदाजाला मात्र आत्मसमर्पण करावं लागेल. 2 रन्स कंप्लीट झाल्या शेवटच्या 2 बॉलवर. 6 धावा तब्बल 6. त्याच्यावर 50 ही ओलांडली आणि बऱ्याच सामन्यानंतर 50 धावा बोर्डवर लागल्या. 51 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे 30 बॉलमध्ये. सचिन टिके अँड टीम धावांचा खेळ कशी गोलंदाजी करत रोखेल की धावांचा पाठलाग. पानसील संघ दूरवरचा प्रवास करत आउट ऑफ बॉक्स विचार करत इथपर्यंत खेळायला आलाय. हा धावांचा पाठलाग करेल का? ऐकूया जगदीशजी पाटील नारिवली यांच्या गोडवाणीतून हा मात्र उत्तरार्ध. थँक्यू सो मच. कोपरा संघाचा संघनायक आणि नानिवली संघाचा संघनायक. अनाऊन्समेंट करायची गरज नव्हती तशी, परंतु अनाऊन्समेंट झालं नाही तर टॉसलाही कोणी येणार नाही. त्याच्यामुळे विनंती आहे की दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी या. चला कोपरा आणि नानिवली संघाच्या संघनायकांनी टॉसचे संपर्क साधा. लगेचच टॉस केला जाईल. उत्तरार्ध मात्र पुन्हा एकदा ऐकूया आपण या सामन्याचा अतिशय उत्तम आपल्या आवाजानं ज्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेत. आणि शेड्यूल टाईट असणारा हा माणूस आहे. काम प्लस मॅचेस या सगळ्यांमध्ये विजय असणारा एक अनोखी आवाज जगदीशजी पाटील सरांचा आवाजानं हा सामन्याचा उत्तरार्ध. थँक्यू सो मच. हेलो शिवशंकर बच्चा स्टेज पे आइए. चला नानिवली संघ कॅप्टन या. चला कोपऱ्याचे कॅप्टन आलेले आहेत. तर टॉस इथे केला जाईल. मी विनंती करेन नानिवली संघाच्या कॅप्टनला की आपण या. बघा कलाकार आले होते आज. कलाकारांची एक शो मॅच आपण पाहिली. मस्त कलाकाराने धमाल केली, मोठी धमाल केली. कलाकार वर्सेस पोलीस. पोलिसांनी मात्र सामना जिंकला. बघा नानिवली संघाला सूचना आहे. सेकंड डाऊनचा मॅच आहे आपला. चला या आपण टॉस साठी. ये बाबू ये. मी विनंती करेन टॉस उडवण्यासाठी वारदोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि आमचे समालोचक असोसिएशनचे संघटक दिनेश पाटील. हा 4 ओव्हरचा सामना असेल. दिनेश पाटील बंधू
यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हा दोन्ही मिळून 8 ओव्हरचा सामना असेल. यस, टॉस जिंकलाय कोपरा. धन्यवाद दिनेश पाटील साहेब, धन्यवाद संदीप पाटील सर. चला आता मॅचमध्ये धाबा एकूण बनवायच्या ते तुम्हाला टार्गेट 52. पहा पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या. असं वाटलं की आता 70-80 पर्यंत दुर्वा 11 घरकुल संघ जाईल. मग त्यानंतर या टीमने पानसिल संघाने कमबॅक केलं. तर बघा पानसिल संघ इथे खेळतोय. सोनाई प्रतिष्ठान च्या वतीने नक्कीच या पानसिल संघाला शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर अनिल कुरुंगले आणि समीरशेठ तांडेल यांच्या वतीने नक्कीच शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आणि सन्माननीय अनिल कुरुंगले आणि समीरशेठ तांडेल यांच्या वतीने नक्कीच शुभेच्छा आहेत. धन्यवाद, थँक्यू. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये जाईल या शंका नाही आहे. मस्त मॅच होईल मित्रांनो, कुठे जाऊ नका. संदीप जाधव पहिला बॉल डॉट. त्यानंतर काय जिथे एकच धाव होती तिथे मात्र 4 धावा तुम्हाला पाहायला मिळालं. खरा प्रदर्शन होत असताना काही गरज नव्हती गडबड गोंधळ करण्याची. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळाला. संदीप जाधव पॉवर प्लेचं पहिलं षटक. फटका इथे अभेद केल्यात. फिल्डर नाही, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड सिक्सर. अगदी यानंतर लिसा अँड शीतल अंश लेमन DCC कोपरा या संघाचे समर्थक इथे बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि SD ग्रुप कोपरा हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. राजन तोडेकर, नरेश गायकर, दिलीप ठाकूर इथे आले असतील तर या. महेश पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. दिवाळीचे आमचे जॉन्टी कोहली हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि जॉन्टी इथे आलेले आहे. जॉन्टी यांना विनंती आहे की जॉन्टी या, आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिवाल्यावरून ते देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. परेश कोहली असतील आमचे मित्र, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर आमचे मॅडी हे देखील सामन्याचा आनंद घेतात. पहिला बॉल डॉट. त्यानंतर षटकार. त्यानंतर कॅच आउट. समीर वानखडे हा फलंदाज. पहिला बॅटर बाचलाय. 1 डाऊनला अनिल वानखडे आल्यात मैदानावरती. 51 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. अतिशय चांगला सामना होईल. घरकुलच्या विरोधात टीम खेळत असताना पानसिल श्री सिद्धी 11 आई गावदेवी पानसिल हा संघ. दुर्वा 11 घरकुल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय. पंच बॅटचा इशारा करत असताना एक अवांतर धाव मिळाली. जाधवचे पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगला बॉल होता. मिडॉनला फोल्डर उपस्थित आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. समोर खेळले. अगदी जसं ज्या पद्धतीने वेगाने चेंडू आला त्याच वेगाने परतवलं चेंडूला. मात्र चांगला फल्डेन मिडॉनमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. झेल टिपला जातोय लॉंग ऑफला.
विकेट नंबर 2 आली आहे. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय. धावसंख्या 11. पहिल्या षटक संपलेला आहे. 11 धावा. 11 वरती 2 खेळाडू बाद झाले. पिंटू आलाय बॉलर. चला गेम ऑन करा. घरकुल जास्त नका उशीर करू आता. तसं तर सकाळ होणारच आहे. सेकंड पॉवर प्ले. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जमलं नाहीये. चेंडू डॉट आलाय. डगआउट मधून आवाज येतोय की आता तुम्हाला खेळायचंय. पुन्हा रिव्हर्स. यावेळेस पुन्हा एकदा सफलता मिळत नाहीये. खराब फिल्डिंग केलं जाते. घरकुलच्या वतीने 2 फिल्डर आले. दोघांनाही मिळालं नाहीये चेंडू. त्यामुळे एकदा बाले स्ट्राईकला रोटेट करत असताना 2 खेळाडू बाद झाल्या. 13 ही धावसंख्या. सुरुवातीला एक षटकार जरूर आला. त्यानंतर थोडंसं कमबॅक होत असताना विकेट मिळाल्या 2-1 ओव्हरमध्ये. चांगला बॉल. पुन्हा एकदा लेग बिफोर. LBW अगदी प्लम मध्ये पकडलाय. मिडल स्टंपला बॉल होता. खेळाडू बाद. विकेट तिसरा आली आहे घरकुल संघासाठी. 52चं टार्गेट असताना पानशिला संघ सध्या 13 या आकड्यावरती 3 फलंदाज गमावलेत. चला नवीन बॅटर आता मैदानामध्ये. जय आलाय. वानखले बंधू तुम्हाला पाहायला मिळतात. फटका चांगला आल्यास उडवलाय बॉलला. लॉंग ऑनच्या वरून आलाय शानदार षटकार. 6 धावा. पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. दिशा बदलली आहे. पहिला चेंडू अगदी समोर ओरपिच होता. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या
19. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी सचिन टिकॅत गुड फिल्डिंग. चांगला फिल्डिंग झालाय. ओव्हर समाप्त झालाय. 2 षटकांचा केस समाप्त झाला. 10 पेक्षा कमी धावसंख्या पाहायला मिळतं प्रति ओव्हरमध्ये 19 धावा. 19 धावसंख्येवरती पानसिल संघाने 3 बॅटर गमावल्यात. स्कोर झाला तो एकूण 18 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धाबा आल्या. त्यामुळे 18 धाबा आहेत. टाइप मिस्टेक. 2 पॉवर प्ले संपल्यात. पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे धाबा येणं गरजेचं होतं त्या काही धाबा आल्या नाही आहेत. चला 2 पॉवर प्ले संपल्यात. आता फिल्डिंग तुम्हाला 18 बॉल 34 करायचे आहेत. चला गेम स्पीड करा. पहिलाच बॉल लो फुलटॉस पाठीमागे चकल्यात येते फिल्डर. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळाली. या धाबा रोखायच्या असतात अशा वेळेला पाहतो आपण एक्स्ट्राच्या धाबा येत असताना. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला होता. यास वाईड साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. पंचांना चॅलेंज केलंय. फेअर आहे कारण अगदी आतमध्ये चेंडू पडला. थोडासा बाहेर निघाला जरूर मात्र रेषेच्या आतच होता. रिव्ह्यू गमावलाय टीमने. रिव्ह्यू भेटणार नाही. आता संदीप साधव एक फिरकी गोलंदाज आहे. स्पिन आक्रमण. पुन्हा एकदा वन्स अगेन थांबवलाय. फलंदाजाला जागेवरती मोठे फटके खेळायचे होते. एक भारतार शरीरयष्टीचा खेळाडू आहे. स्ट्राईकला हर्षल तांडेल. 111. रिव्हर्स. पुन्हा एकदा हर्षल रिव्हर्स खेळतोय. पुन्हा डॉट नाही आहे. सामना थोडासा पानसिल टीमसाठी कठीण होईल कारण असे डॉट चेंडू आले तर मग तुम्हाला सामना थोडासा जड जाईल. सिंगल डबल सध्या चालू शकेल. एकात मोठा फटका या ओव्हरमध्ये आला तर मॅच बनेल. मग त्यासाठी असे डॉट वारंवार चेंडू आले तर मग काम कठीण आहे. 52चं टार्गेट आहे. पुन्हा पाठीमागे चकलाय. पुन्हा येथे रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र पाहावं गेलं. 22 च्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण केली आहे. थर्ड अंपायर. येस.
नॉट आउट आहे. चला 1 रन मिळाले 22 च्या स्वरूपामध्ये. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे संदीप. ओह चांगला बॉल या ठिकाणी. कीपर क्लोज आहे, क्लोज आहे. इथे पाहावं लागेल, पाहावं लागेल या ठिकाणी. आउट नाहीये. अंपायर डिसिजन. ओके डॉट बॉल आहे बघा. एक मिनिट. हा एक मिनिट, एक मिनिट. ओके चला बॅटरच्या पायाला लागून पाठीमागे गेला बॉल. कारण डिसिजन थोडासा डिफिकल्ट होता, अडचणीचा होता. मात्र वारंवार पाहिलं गेलं. पुन्हा एकदा वन्स अगेन. वा वाईड बॉल. या सत्ता वाईड आहे. धाबा आहेत त्या 21-21. पुन्हा एकदा वाईड. अगोदर लेग स्टंप, आता ऑफ स्टंप. कव्हर करत असताना जाधवला पाहतोय आपण. संदीप तिसरं षटक. 22. 22 धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. आताचा बॉल चांगला होता. फलंदाज बीट वन्स अगेन. चेंडू गेला डॉट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाबा 22 बनवायच्या होत्या 52. आता बनवायच्या तुम्हाला येणारे 12 बॉल. 30 धावेची गरज आहे. 12 चेंडू 30. चला आता टीम मीटिंग नको, लगेच फिल्डिंग करा. घरकुल टीम विकेट वरती उभे राहू नका. विकेट आम्हाला अद्याप 4 दिवस टिकवायचे. या स्पर्धेमध्ये 8म नंबर आहेत. कांचन पालकर वारंवार आठवण करून देतात. 12 बॉल 30. पानशिलचे अनिलदादा कुरुंगळे यांना विनंती आहे की मोंटे आपल्याला इन्व्हाइट करतात. आणि समीरदादा टांडेल या आपण. चला मॅच ऑन करा. 12 बॉल बनवायच्या धाबा 30. सचिन टिके आल्यात. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म स्पिन. पुन्हा एकदा यावेळेस फलंदाजाला बीट केलाय. एक मोठा फलंदाज आहे, भारतात शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहतोय स्ट्राईक वरती. हर्षल धावा कधी येणार. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. पटका येते चांगला. स्वीपर कव्हरला 3 फिल्डर होते. अगदी भेदून तिघांना सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 डॉट. त्यानंतर आलेला चौकार.
यस थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मदत. ऑन स्क्रीन यस. फटका फसलाय. कीपर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झालाय. कॅच टिपला गेलाय. बॅटर बाद. 4 बॉल 4 धाबा आल्यात. या ओव्हरमध्ये अद्याप 26 करायच्यात. 8 बॉल 26 ची गरज. या मॅच मध्ये दुर्वा 11 घरकुल संघ थोडंसं कमबॅक करत असताना नवीन बॅटर आहे यश तांडेल. चला आता 8 बॉल 26 धाबा करायचे. सचिन टिके यांचं अद्यापर्यंत शानदार षटक राहिलाय. पुन्हा एकदा यावेळेस स्पिन गोलंदाज. पुन्हा रनआउटची संधी गमावली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडता आला नाही. डॉट बॉल आला. एकूण या ओव्हरमध्ये 4च धाबा आल्या. 30 ची गरज असताना 12 बॉल 30 चा सामना होता. आता 6 बॉल 26 फक्त 4 धाब्याचं षटक हाताळलं. व्हेरी गुड बॉलिंग सचिन टिके. त्याच्या अगोदर जाधवने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 26. चला शेवटचं षटक आहे. चला थोडं पास केला पंच सचिन कडू सर. 1:45 वाजले. थोडं फास घ्या. पहिलाच बॉल बिगिट केलाय. बॉल हवेत की बाहेर. टायमिंग या ठिकाणी चांगलं झालंय. षटकार पहिल्या बॉलवरती बिगिट. 6 धावा आल्यात. आता 5 बॉल 20. पाच चेंडू 20 ची गरज आहे. शेवटचं षटक गोलंदाज विनायक. विशाल हो वाईट यॉर्कर. जबरदस्त बॉलिंग. यालाच म्हणतात कमबॅक. करायचा तर कमबॅक असा राहिला पाहिजे. व्हाईट यॉर्कर. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर डॉट बॉल. 4 बॉल 20 ची गरज आहे. अद्याप सामना संपला नाही आहे. पानसील संघ कधी कमबॅक करेल. 3 मोठ्या बडक्यांची गरज आहे. हा आमच्या मोरबी संघाचे बिग सपोर्टर दिनेश ठाकूर मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत. आपला वाईड बॉल आलाय. 4 बॉल 19. चार बॉल 19 ची गरज. एज लागतोय. चेंडू पाठीमागे. 1 मोर डॉट. 3 चेंडू 3 षटकार. तरी सुद्धा 1 धाव कमी पडेल. मात्र आता 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. सुरुवातीला असे फटकेबाजी करणं फार महत्त्वाचं होतं. ते काही जमलं नाही आहे पानसील टीमला. चांगलं षटक राहिलं मागचं सुद्धा सचिन टिके यांचं, ज्याने फक्त 4च धाबा खर्च केल्या ओव्हरमध्ये. फटका येते चांगला. कॅचचा कॉल.
कॅच टिपला जातोय. बॅटर बाद. हा, सचिन टिके यांच्या चेहऱ्यावरती जरा स्मित हास्य, कारण त्यांना माहित आहे सामना आता त्यांच्या बाजूने पाहायला मिळतोय. 52 धाबा या खेळपट्टीवरती माग नव्हत्या, मात्र सुरुवात सुद्धा चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 11 धाबा आल्या 5 बॉलमध्येच. त्यानंतर आलेली षटकं, चौथं षटक खऱ्या अर्थाने सचिन टिके यांचं खूप चांगलं राहिलं. फिरकी मारा करत असताना वाईड बॉल, यास दिशेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र आणखीनच दूर राहिला चेंडू. वन मोर डॉट. फक्त आता औपचारिकता. पुढे आल्यात डान्सिंग डाऊन द विकेट. कॅचचा कॉल. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. आणि ते सामना जिंकलाय टीम दुर्वा 11 घरकुल या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पानसिल. जो संघ